ठाकरे बंधूंचा आज शिवडीमध्ये एकत्रित दौरा होणार आहे। शिवडी विधानसभा हा ठाकरे बंधूंचा बालेकिल्ला आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे लालबाग परळ शिवडीमध्ये शाखांना भेट देणार आहेत। लालबागमधील वॉर्ड क्रमांक 204 मधून या प्रचाराची सुरुवात केली जाणार आहे। पुढील 10 दिवस शाखा भेटी आणि प्रचार सभांचा धडाका सुरू असेल। पहिले 3 ते 4 दिवस शाखा भेटींवर विशेष लक्ष दिलं जाईल। शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरेंच्या सभा पार पडतील। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या संयुक्त सभा पार पडणार आहेत। तर उद्धव ठाकरेंच्या प्रचाराचं नियोजन कसं असणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 6 जानेवारीला अंधेरी पूर्व जोगेश्वरी दिंडोशीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटी असतील। तर 7 जानेवारीला दादर माहीम धारावी चेंबूर कुर्ला इथं उद्धव ठाकरे शाखांना भेट देतील। 8 जानेवारीला उद्धव ठाकरेंच्या वर्सोवा कलिना गोरेगावमध्ये शाखा भेटी होतील। 9 जानेवारीला उद्धव आणि राज ठाकरेंची नाशिकमध्ये संयुक्त सभा पार पडेल। 10 जानेवारीला संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। 11 किंवा 12 जानेवारीला शिवाजी पार्क इथं उद्धव आणि राज ठाकरेंची संयुक्त सभा पार पडेल। सभेला गर्दी होतं पत्रकार पण मतं मिळत नाही। आता शाखामध्ये जाईल त्या ठिकाणी मला माहित नाही शाखा आहे की नाही आहे। आता शाखाही एकनाथ शिंदेकडे चालल्या गेल्या आहेत, त्यामुळे शिंदेजीकडे शिवसेनेच्या शाखाही गेल्या आहेत, शाखाही आता उपलब्ध नाही आहेत। तर मला वाटतं त्यांनी प्रचार करावा, शाखेत जावं, सभा घ्याव्या, हा त्यांचा अधिकार आहे। पण मला एवढं नक्की कळतं की मुंबई आणि महाराष्ट्राची जनता आता डेव्हलपमेंटच्या बाजूने उभी आहे, डेव्हलपमेंटच्या विकासाच्या बाजूने उभी आहे, विकसित महाराष्ट्राचा संकल्पाच्या बाजूने जनता उभी आहे। मुंबईला विकसित करण्याकरता जनता मतं देईल आणि डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस जी आहे हे जनतेला माहिती आहे, त्यामुळं महायुतीलाच मतदान होईल।